आता आपण व्हिडिओ जनरेशनकडे वळूया. इथं व्हिडिओ प्रॉम्प्टमध्ये सुद्धा इमेजचा जसा प्रॉम्प्ट आपण लिहिला होता, त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तुमच्या व्हिडिओ प्रॉम्प्टमध्ये या गोष्टी असाव्यात. सर्वप्रथम व्हिडिओमध्ये काय घडतंय हे तुम्हाला व्यवस्थित डिस्क्राईब करावं लागेल. नंतर व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारचं एन्व्हायर्नमेंट इन्क्लूड करायचं आहे, टाईम कोणता द्यायचा आहे, दिवसाचा, रात्रीचा, संध्याकाळचा, लाइटिंग कंडिशन कशी असायला हवी, तुमच्या व्हिडिओची शैली तुम्हाला कशी पाहिजे आहे, कॅमेरा काय करतोय, झूम करतोय, पॅन करतोय की रोटेट करतोय आणि शेवटी व्हिडिओची लांबी तुम्हाला किती असायला हवी. या सर्व बाबींना अनुसरून जर का प्रॉम्प्ट तयार केला, तर एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. A slow motion shot of a bullock cart moving on a dusty village road during golden hour. Cinematic style aerial camera view 10 seconds video. इथे बघा सर्व पॉइंट्स इथं इन्क्लूड झालेले आहेत. स्टाईल पण आलेली आहे सिनेमॅटिक आणि मोशन आहे स्लो मोशन. कॅमेरा एरियल. आपण काय करूया, या प्रॉम्प्टला कॉपी करू. आपण इथपर्यंतच घेऊ. कारण आपण जे टूल वापरणार आहे ते आहे Googleचं AI स्टुडिओ आणि त्यामध्ये आपण Googleचं VO2 हे मॉडेल वापरणार आहे. आता यायचं आहे Google AI स्टुडिओच्या पेजवरती आणि आपल्याला डाव्या बाजूला जो साइड बार आहे, तिथे जनरेट मीडिया या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं व्हीईओ मॉडेल दिलेलं आहे. यावरती क्लिक करून अशा प्रकारचा इंटरफेस मिळणार आहे. इथे बघा आपल्याला इथं आपला प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे आणि काही रन सेटिंग्ज असतील. तुम्ही डिफॉल्ट सुद्धा ठेवू शकता. जसं की आपण आता VO2चं मॉडेल सिलेक्ट केलेलं आहे. नंबर ऑफ रिझल्ट 1, ॲस्पेक्ट रेशो तुम्ही 16:9 किंवा 9:16 यातला कोणताही एक सिलेक्ट करू शकता आणि डिफॉल्ट व्हिडिओ ड्युरेशन असणार आहे एकतर 5 सेकंद किंवा 6, 7, 8 यापैकी. मी ठेवतो आहे सध्या फक्त 6 सेकंदाचं ड्युरेशन. फ्रेम रेट असणार आहे 24 फ्रेम पर सेकंदचा आणि रिझोल्यूशन 720 पिक्सल. तुम्हाला या व्हिडिओसाठी अजून काही कस्टम इन्फॉर्मेशन द्यायची असेल, तर तुम्ही या आयकॉनचा वापर करू शकता आणि तुमच्या प्रॉम्प्टला काही ॲडिशनल इमेजेससुद्धा इथं अपलोड करून देऊ शकता. सध्या मी या प्रॉम्प्टवरच रन करतोय. आता मला व्हिडिओ जनरेट करून मिळालेला आहे. मी इथं प्ले व्हिडिओवर क्लिक करतोय. हे बघा किती छान रिअलिस्टिक व्हिडिओ मला मिळालेला आहे. आपण या व्हिडिओला डाउनलोड करून घेऊया. अशा रीतीने आपण वेगवेगळ्या ॲस्पेक्ट रेशोसाठी आणि ड्युरेशनसाठी नवनवीन प्रॉम्प्ट्स ट्राय करू शकतो. आता आपण Google AI स्टुडिओची अजून एक महत्त्वाची फंक्शनॅलिटी बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथं लेफ्ट साइड बारवरती स्ट्रीम हा ऑप्शन आहे, तिथं क्लिक करायचं आहे आणि माझी आता यूज केस अशी आहे, की मला एक इमेज आहे, तिचं मला ऑडिओमध्ये सारांश करून हवा आहे, की ती इमेज कशाबद्दल आहे वगैरे, वगैरे. तर त्यासाठी इथं प्लसच्या आयकॉनवरती मी क्लिक करतोय, अपलोड फाईल करतोय आणि मी माझ्या ड्राईव्हवरून याला एका फाईलचं सजेशन देतोय. जसं की मी आता एक फाईल निवडतो आहे ही, ज्यावरती एक घोडा आणि एक मुलगा त्याच्यावरती बसलाय आणि गिटार वाजवतोय. बघूया काय मिळतंय ते. व्हॉट इज धिस इमेज अबाउट? The image shows a boy riding a white horse while playing a guitar. They are in a lush green setting with flowers and butterflies fluttering around. तुम्ही हवं तर या क्लिपला डाउनलोड करू शकता. आतापर्यंत आपण बघितलं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून इमेजेस, व्हिडिओज किंवा काही अंशी ऑडिओसुद्धा कसा जनरेट करायचा ते.
या सर्वांचा आपण एकत्रित उपयोग कसा करायचा ते पण शिकून घेणार आहोत. आधी आपण व्हॉईस ओव्हर कशी तयार करतो ते बघूया. तर सुरुवातीला मी ChatGPTला एक आर्टिकल लिहून मागतो छोटंसं 100 वर्डचं. 100 वर्ड आर्टिकल ऑन हॉर्स अमेझिंग ॲनिमल्स. आणि जे पण मला मिळेल त्याला मी फॉलो प्रॉम्प्ट देतो. गिव्ह मी 11 लॅब्स कॉम्पॅटिबल व्हॉईस ओव्हर स्क्रिप्ट फॉर इट. तुमचं जे पण आवडीचं टूल आहे ते तुम्ही वापरू शकता. मी बाय डिफॉल्ट 11 लॅब्स वापरतो. तर आता हे पूर्ण व्हॉईस ओव्हर स्क्रिप्ट जे आहे ते मी कॉपी करतोय आणि 11labs.io या वेबसाईटवर जातो. इथे हवं तर तुम्ही आधी लॉग इनही करू शकता किंवा डायरेक्टली इथं पेस्ट करून बघा आणि बाय डिफॉल्ट इंग्लिशच लँग्वेज आहे. तर प्ले करतो याला. Horses are truly amazing animals, known for their beauty, strength, and intelligence. For centuries, they've been loyal companions to humans in travel, farming, sports, and even war. With powerful muscles and swift legs, horses can run fast and cover long आता हे distances with गरजेपेक्षा जरा ease. जास्त स्लो बोलतंय. तर मी एक काम करतो. आधी साइन इन करतो आणि त्यानंतर एक व्हॉईस सिलेक्ट करतो. आता मी साइन इन केलंय. इथं टेक्स्ट टू स्पीचवरती आलो मी. एक्झिस्टिंग कंटेंट सगळं डिलीट केलं. इथे एक राजू नावाचा एक रिलेटेबल हिंदी व्हॉईस आहे. पण माझं कंटेंट बाय डिफॉल्ट आता इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यामुळे काही मॅटर नाही करत. ठीक आहे, मी सरळ माझं सगळं कंटेंट इथं पेस्ट केलेलं आहे आणि जनरेट करतोय मी स्पीच आता. Horses are बघा, truly amazing animals, known for their beauty, strength, and intelligence. For centuries, they've been loyal companions to humans in travel, farming, sports, and even war. With powerful muscles and swift legs, horses can run fast and cover long distances with ease. आता आपण दुसरं जनरेशन पण एकदा टेस्ट करू. Horses are truly amazing animals, known for their beauty, strength, and intelligence. For centuries, they've been loyal companions to humans in travel, farming, sports, and even war. With powerful muscles and ठीक आहे. आपण दोघं डाउनलोड करून घेऊया. आता आपण जाणार आहोत एका नवीन सॉफ्टवेअरकडे आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये ही जनरेट केलेली व्हॉईस क्लिप आणि एक एक्झिस्टिंग व्हिडिओ त्याचं आपण कॉम्बिनेशन करणार आहोत. तर त्या टूलचं नाव आहे क्लिपचॅम्प. clipchamp.com तुम्हाला वापरण्यासाठी बरेच ऑप्शन्स देतं आणि तुम्ही ते फ्रीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या रीतीने फीचर्स सकट वापरू शकता. यावरती तुम्ही एक अकाउंट तयार करून घ्या. मी साइन इन केलंय. अशा रीतीने इंटरफेस असतो. आता इथं 2 ऑप्शन आहेत. एक क्रिएट अ न्यू व्हिडिओ आणि एक क्रिएट अ व्हिडिओ विथ एआय. याला क्रेडिट जरा जास्त लागतील आपल्याला आणि कदाचित ते पुढे जाऊन पेड प्लॅन सुद्धा मागू शकतं. तर मी सध्या फक्त एक स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच करतो आणि एक ब्लँक कॅनव्हास आपल्यासमोर ओपन होतोय आता.
हे बघा खूप सोपा इंटरफेस आहे. इथं तुम्हाला सगळं काम करायचं आहे. आपण काय करूया, पहिले इम्पोर्ट करून घेऊया मीडियाला. तर माझ्याकडे काही सॅम्पल व्हिडिओज आहेत आणि हा जो आता आपण ऑडिओ जनरेट केला, तो सुद्धा आहे. तर मी पहिले ऑडिओ फाईलला इम्पोर्ट करून घेतो आणि आता हॉर्सेस संदर्भात आहे ना, तर मी हॉर्सेसचा एक व्हिडिओ घेतो इथं. ठीक आहे. आता माझ्याकडे व्हिडिओ पण आला आणि ऑडिओ पण आला. तर मी या व्हिडिओला इथे टाईमलाईनवरती ड्रॅग करतो आणि इथं खाली ॲड ऑडिओ आहे ना, तिथं जाऊन मी ही ऑडिओ फाईल ड्रॅग करतो. बघा, व्हिडिओ म्यूटच होता आधीपासून. नसेल तर तुम्ही इथं मॅन्युअली याला म्यूट करू शकता आणि इथं ऑडिओ. आता बघा मी एकत्रितरित्या हे दोघं प्ले करतोय. Horses are truly amazing animals, known for their beauty, strength, and intelligence. अशा रीतीने तुम्ही अजून काही क्लिप्स ॲड करू शकता पूर्ण ऑडिओ कव्हर करण्यासाठी. सगळ्या हॉर्सेसचे व्हिडिओज घेतलेत मी. आता सुरुवातीपासून पुन्हा एकदा प्ले करतो. Horses are truly amazing animals, known for their beauty, strength, and intelligence. For centuries, they've been loyal companions to humans in travel, farming, sports, and even war. With powerful muscles and swift legs, horses can run fast and cover long distances with ease. They communicate through body language and खूप छानपैकी मॅच झालेलं आहे हे सगळं. तुम्ही यावरती काही कॅप्शन्स वगैरे सुद्धा ॲड करू शकता. तुमच्या कंटेंट क्रिएशन नीड्स मोस्टली या ट्रिक्सने सॅटिस्फाय होऊ शकतात. जसं की आपण आता टेक्स्ट टाकूया तिथं काहीतरी. सुरुवातीपासून घेऊ. या मोमेंटला. मला काय हवंय टेक्स्ट घ्यायचं. कुठपर्यंत हवंय? पूर्ण व्हिडिओपर्यंत एक्सटेंड करायचं असेल तर तरीसुद्धा करू शकता तुम्ही. म्हणजे जिथून हे प्ले होणार आहे ना, तिथं कंटिन्युअसली एक टेक्स्ट राहणार आहे तुमच्या व्हिडिओवरती. हे बघा सुरुवातीला थोडंसं often मागे. form deep emotional bonds with their caretakers. From the mighty इथं फक्त टेक्स्टच नाही, तर बाकीचे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्टसुद्धा ॲड करता येतील. कंटेंट लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही काही शेप्स किंवा कस्टम म्युझिकसुद्धा याला देऊ शकता. जसं की आता एक बॅकग्राऊंडचं म्युझिक आपण ॲड करू याला. form deep emotional bonds with their caretakers. From the mighty Clydesdale to the graceful Arabian, each वेगवेगळे चेंजेस करून तुम्ही तुमच्या व्हिडिओला अधिकाधिक आकर्षक बनवू शकता. तुमचं ब्रँड किट पण आहे तुमच्या मदतीला, ज्यामध्ये तुम्ही तुमचे लोगोज वगैरे वापरू शकता. इथं काही ट्रान्झिशन्स वगैरे दिलेले आहेत. ट्रान्झिशन्सचा सुद्धा वापर करू शकता. जसं की क्रॉस फेड, क्रॉस ब्लर वगैरे, वगैरे. इथं वेगवेगळे टेम्पलेट्स दिलेले आहेत. YouTubeच्या व्हिडिओसाठीचे टेम्पलेट्स, Instagram टेम्पलेट्स, इंट्रो, आउट्रो, गेमिंग, कॉर्पोरेट टेम्पलेट्स आणि तुम्हाला स्वतःचा आवाज जरी इथं रेकॉर्ड करायचा असेल, तर तो सुद्धा तुम्ही इथं ऑडिओ ऑप्शनला ऑन करून, मायक्रोफोन ऑन करून जे बोलाल ते रेकॉर्ड करून ॲड करू शकता. या सॉफ्टवेअरमध्ये पण स्वतःचा टेक्स्ट टू स्पीचची एक युटिलिटी आहे,
जी बऱ्यापैकी पॉवरफुल आहे आणि तुम्हाला मदत करते. यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि इथे बघा तुम्ही तुमची लँग्वेज किंवा व्हॉईस सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला जे पण व्हॉईसमध्ये कन्व्हर्ट करून हवं आहे ना, ते इथं पेस्ट करायचं आहे. आता मी इथं बाय डिफॉल्ट इंग्लिशमध्ये असल्यामुळे इंग्लिश युनायटेड स्टेट्सची घेतो लँग्वेज आणि माझं इथं कंटेंट मी पेस्ट करतोय. इथे ॲडव्हान्समध्ये तुम्ही व्हॉईसची जी व्होकल पिच आहे, ती तुम्ही कव्हर करू शकता आणि पेस वगैरे सगळं इथं कॉन्फिगर करू शकता. मी आता सेव्ह करतो. माझ्या टेक्स्टला आता हे स्पीचमध्ये कन्व्हर्ट करून देणार आहे. हे बघा, झालं पण. Horses are truly amazing animals known for their beauty, strength, and intelligence. For centuries, they have been loyal companions to humans in travel, farming, sports, and war. With their strong muscles and swift legs, horses can run at great speeds and travel long distances. They communicate through body language and even form deep bonds with their caretakers. इथं नॉईज सप्रेशनची एक सेटिंग आहे, जी एनेबल केली की जो छोटा-मोठा नॉईज असतो तो सगळा सप्रेस होऊन जातो. शेवटी तुमच्या सगळ्या सेटिंग्ज वगैरे झाल्यानंतर आणि जेव्हा तुमच्या पसंतीसारखा व्हिडिओ तयार होईल तुमचा, तेव्हा इथे एक्सपोर्ट करायचं आहे आणि एका 720 पिक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये ही फाईल आता तुमच्या कॉम्प्युटरवरती सेव्ह होणार आहे. हवं तर इथं बाकीचे अन्य ऑप्शन्स आहेत, जसं की वन ड्राईव्हला सेव्ह करणं, Google ड्राईव्हला, YouTubeला अपलोड करणं, Dropboxला सेव्ह करणं किंवा LinkedInला शेअर करणं. आशा करतो की हे कंटेंट तुम्हाला आवडलं असेल. तुमच्या एआय जनरेटेड व्हॉईसला किंवा इमेजेस, व्हिडिओजना इंटिग्रेट करून तुम्हीही प्रोफेशनल क्वालिटीच्या अशा ॲसेट्स जनरेट करून नक्कीच बघा. धन्यवाद.